नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जुन्या काळातील अभिनेत्री लीलाबाई पेंढारकर यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत। लीलाबाई पेंढारकर जन्म 24 ऑक्टोबर 1910 तर मृत्यू 3 फेब्रुवारी 2002। भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळातील अभिनेत्री। मूक चित्रपटांद्वारे आपल्या कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केली होती। अभिनेत्रींमध्ये लीलाबाईंचं नाव महत्त्वाचं आहे। लीलाबाईंचं मूळ नाव लीला चंद्रगिरी। कर्नाटकातील बेळगाव येथे एका सर्वसाधारण कुटुंबात त्यांचा जन्म झाला। घरच्या जबाबदारीमुळे कमी वयात कोल्हापूरमध्ये नव्याने आकार घेऊ लागलेल्या चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला। लीलाबाईंच्या पूर्वी दुर्गाबाई कामत, कमलाबाई गोखले अशा स्त्री कलाकारांनी मूकपटात भूमिका केल्या होत्या, पण ही अपवादात्मक नावे सोडली तर त्या काळात चित्रपट क्षेत्रामध्ये स्त्रियांनी येणं निषिद्ध मानलं जायचं। अशा काळात लीलाबाईंनी हे धाडस केलं, हे विशेष। बेळगावसारख्या आडबाजूच्या गावातला जन्म, शिक्षणाचा गंध नसल्यामुळे लीलाबाईंच्या जिभेवर कानडीचा पगडा होता। तो पुसून टाकण्यासाठी त्यांनी मराठी हिंदी भाषेची शिकवणी घेत संस्कृत श्लोकांचे पाठांतर करत मराठी भाषेचे त्याचे वळण प्रयत्नपूर्वक शुद्ध केले। त्या गायनही शिकल्या। लीलाबाईंच्या गाण्यावर शाळीग्राम बुवा, नथ्थन खा, गुरुजी खा अशा शास्त्रीय संगीतातील दिग्गजांचे संस्कार झाले। रुपेरी पडद्यावरील लीलाबाईंच्या कारकिर्दीचा आरंभ प्रभात फिल्म कंपनीच्या उदयकाल या चित्रपटातल्या देवी भवानीच्या लहानशा भूमिकेद्वारे झाला। त्यानंतर चंद्रसेना 1931 सालचा हा चित्रपट। या पौराणिक मूकपटामध्ये त्यांना प्रमुख भूमिका मिळाली। तरतरीत नाक, बोलके डोळे, नाजूक जीवनी, हसरा चेहरा, सडपातळ बांध्याचे लीलाबाई या भूमिकेत शोभून दिसल्या। चंद्रसेना हा प्रभातचा सर्वाधिक चाललेला मूकपट ठरला। पुढे बोलपटाचं युग अवतरलं तेव्हा अग्निकंकण, जलती निशाने, माया मच्छिंद्र आणि सिंहगड अशा चित्रपटात त्यांनी एकामागून एक काम केलं। लीलाबाईंच्या यातील भूमिका गाजल्या। मिस लीला या नावाने त्या प्रकाशझोतात आल्या। 1933 मध्ये लीलाबाईंना भारतातल्या पहिल्या रंगीत चित्रपटात सैरंध्रीमध्ये प्रमुख भूमिका मिळाली। पहिल्या रंगीत चित्रपटात सैरंध्रीमध्ये मुख्य भूमिका साकारण्याचा बहुमान मिळाला। प्रभाच्या या पौराणिक द्विभाषिक चित्रपटाचं दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केलं होतं। कलाकारांमध्ये मास्टर विनायक, लीला, प्रभावती, शकुंतला, जी.आर. माने, निंबाळकर आणि शंकरराव भोसले यांचा समावेश होता। तर त्यांचं संगीत गोविंदराव टेंबे यांनी केलं होतं। हा चित्रपट रंगीत करण्यासाठी व्ही शांताराम जर्मनला गेले होते, मात्र चित्रपटाची रंगसंगती खूप भडक झाली, म्हणून हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला मूळच्या कृष्णधवल रूपात। तसेच या चित्रपटांमधून भारतीय चित्रपटाच्या ध्वनिमुद्रिका काढायला सुरुवात झाली। मूकपटाच्या कालखंडात चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या लीलाबाईंनी बोलपटाच्या तंत्राशी जुळवून घेत त्यात नायिकेच्या भूमिका केल्या आणि स्वतःची गाणी रुपेरी पडद्यावर साकार केली। सोजवळ चेहरा, सात्विक देहबोली आणि गोड आवाजाची देणगी या वैशिष्ट्यांचा पुरेपूर वापर करत लीलाबाईंनी त्या काळात पौराणिक, ऐतिहासिक आणि अद्भुतरम्य पोशाखपटात भूमिका साकारल्या। गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या संगीतकारांच्या तालमी शिकून त्यांनी प्रचलित असलेली नाट्यसंगीत संस्कृतीतील गायनशैली आणि लाईव्ह रेकॉर्डिंगचं तंत्र शिकून चित्रपटातील स्वतःची गाणी स्वतः गायली। आपल्या भूमिकेशी समरस होऊन अभिनय करताना समोर बसलेल्या वाद्यवृंदांशी जुळवून गाण्यातल्या जागा अचूक घेत जाणं आणि तंत्र सांभाळून रेकॉर्डिंग व्यवस्थित पार पाडणं हे एक किचकट तंत्र होतं। ते त्यांनी मेहनतीने आणि कौशल्याने साध्य केलं होतं। त्यांच्या गाण्यांच्या HMV कंपनीने रेकॉर्ड काढल्या। त्यांच्या देवी देवतांच्या रूपातील प्रतिमाही त्या काळात प्रसिद्ध होत होत्या। लीलाबाई प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या। त्या भालजींच्या द्वितीय पत्नी। तेव्हाच त्या आकाशवाणी 1934 साली त्या आकाशवाणी चित्रपटात देवकीची भूमिकाही करत होत्या। कोल्हापूर सिनेटोनच्या या बोलपटाचे लेखक, गीतकार, दिग्दर्शक भालजी पेंढारकर होते। नटवर्य नानासाहेब फाटक, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक आणि स्वतः भालजी यात प्रमुख भूमिकांमध्ये होते। पुढे भालजींच्या दिग्दर्शनाखाली पुण्यातल्या सरस्वती सिनेटोन निर्मित कालियामर्दनमधील यशोदा, सावित्रीमधील सावित्री तसेच कोल्हापूरच्या शालिनी सिनेटोनच्या कान्होपात्रामधील कान्होपात्रा या प्रमुख नायिकेच्या भूमिका, त्याशिवाय राजा गोपीचंद, गोरखनाथ, नवहंसच्या भक्ती दामाजी या चित्रपटांमधील भूमिकांद्वारे त्यांनी आपली कारकीर्द चालू ठेवली। हे सगळे चित्रपट गाजले आणि त्यामुळे लीलाबाईंना खूप लोकप्रियता मिळाली। पुढे भालजींनी आपलं बस्तान कोल्हापूरला कायमचं हलवलं आणि प्रभाकर पिक्चर्स या स्वतःच्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली। याद्वारे भालजींनी दिग्दर्शित केलेल्या महारथी कर्ण आणि महर्षी वाल्मिकी या द्विभाषिक चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका लीलाबाईंना मिळाल्या। या चित्रपटात ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका साकारली होती। महारथी कर्णमध्ये लीलाबाईंनी तेजस्वी कर्णपत्नीची भूमिका केली, तर महर्षी वाल्मिकीमध्ये त्यांनी ऋषिकन्या संध्याची भूमिका साकारली। 1945 मध्ये भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरच्या छत्रपतींकडून
कोल्हापूर सिनेटोन हा स्टुडिओ खरेदी केला आणि त्याचं नामकरण जयप्रभा स्टुडिओ असं करण्यात आलं. येथून चित्रपट निर्मिती चालूच होती. 1948मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या जाळपोळीत हा स्टुडिओ पेटवला गेला. यामुळे संपूर्ण पेंढारकर कुटुंबियांवर मोठा आघात झाला. अशा संकटसमयी लीलाबाई कुटुंबियासोबत कणखरपणे उभ्या राहिल्या. 1946 नंतर कौटुंबिक जबाबदारीमुळे जवळपास 4 ते 5 वर्षे लीलाबाईंनी चित्रपटात भूमिका केल्या नाहीत. 1952मध्ये छत्रपती शिवाजी या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी तरुण, करारी आणि शिस्तशीर जिजाबाईंची भूमिका परिणामकारकतेने साकारली. त्यांची ही भूमिका पुढे अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींचं प्रेरणास्थान बनली. त्यानंतर मात्र त्यांनी रुपेरी पडद्याचा निरोप घेतला आणि संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या गुंतल्या. तब्बल 29 वर्षांनी त्या भालजींच्या अखेरच्या गनिमी कावा या चित्रपटात पुन्हा जिजाबाईच्या भूमिकेत होत्या. ही भूमिका मात्र वयोवृद्ध जिजाबाईंची होती. कारकिर्दीच्या एका टप्प्यावर लीलाबाईंनी फक्त भालजींच्या चित्रपटात काम करण्याची मर्यादा घालून घेतल्यामुळे त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची संख्या फारशी नाही. मात्र चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांचं योगदान मोठं आहे. 1993 साली महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने त्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, राजमाता जिजाऊ तसेच भारतीय विद्याभवनाच्या कला केंद्राचा पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कार त्यांना गौरवण्यात आलं. कोकणातल्या खेडोपाड्यात विद्यादानासाठी आयुष्यभर कार्यरत असणारे जयसिंग पेंढारकर, ज्येष्ठ साहित्यिक माधवी देसाई आणि सदानंद पेंढारकर ही त्यांची 3 मुले. सुरुवातीच्या चित्रपटीय कारकिर्दीनंतर त्या मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबियावर आपलं लक्ष केंद्रित त्यांनी केलं. सुरुवातीच्या चित्रपट कारकिर्दीनंतर या त्यांच्या मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. 90च्या टप्प्यावर पोहोचल्यावर लीलाबाईंनी आपली जीवनयात्रा हे आत्मकथनपर पुस्तक लिहिलं. त्यामध्ये त्यांनी त्यांचे बालपण आणि त्यांची चित्रपटाची कारकीर्द याचं थोडक्यात विवेचन केलं आहे. चित्रपटसृष्टीतून निवृत्त झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांशी आणि तंत्रज्ञाशी त्या स्नेह आदराच्या सूत्रांनी जोडल्या होत्या. वृद्धापकाळाने त्यांचं पुण्यात निधन झालं. अशा या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली.